निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या पिंपळगाव गावच्या पवित्राने पुण्यभूमीला साष्टांग आज या ठिकाणी अतिशय सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणी या फेसाळणाऱ्या सागराचा सानिध्य आहे। आज या गजबादेवी मंदिराचा 28वा वर्धापन दिन सोहळा अतिशय थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे। अनेक धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून काल अचानक आमचे सन्माननीय मित्र शिवाजी फाटक यांनी संपर्क साधला रात्री की गोवामध्ये कुठे भावी आहे काय, आणि गोवानी सांगितल्याप्रमाणे पावसामुळे आजची बारी आमची कॅन्सल झालेली होती। आणि या पवित्र ठिकाणी आज आम्हा दोन्ही प्रथमतः ज्यांचं सुसूर असं भजन झालं हे कोकण भजन सम्राट कोकण रत्न आदरणीय प्रकाशभाऊ पारकर मुक्काम पोस्ट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग त्यांना या ठिकाणी भगवान साथ करण्याचे आमचे मित्र या सिंधुदुर्गातील नामांकित पकवानवादक स्वागतजी गणप आणि त्यांची भजन मंडळी आणि मी स्वतः बुवा अभिषेक शिरसाट मुक्काम पोस्ट हरपूर तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला या ठिकाणी भगवान साथ करताय। या सिंधुदुर्गातील नामांकित पकवानवादक माझे मार्गदर्शक असे रुपेशजी बरप तबला साथ करताय, सन्माननीय अभिषेकजी सुधार आणि आम्हा दोन्ही बुवांनी चक्री साथ जी करताय ते सन्माननीय जयदीपजी पाटील आणि माझं भजन मंडळ
केल्याबद्दल आदरणीय सन्माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख आभार मानतो त्यांचे. त्याचप्रमाणे 28वा वर्धापन दिन आणि आता तिथे आल्यानंतर आम्हाला समजलं की खरोखरच आपला हिंदू धर्म आणि धर्मवीर संभाजी राजानंतर धर्मवीर ही उपमा जर कोणाला मिळाली असेल तर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्यांचे पदस्पर्श लागलेल्या या मंदिरामध्ये आज आम्हा दोन्ही बुवांना भजन करण्याची संधी मिळते. खरोखरच आम्हा पूर्वजांचं आमच्या काहीतरी पुण्य असेल आणि आमचं भाग्य पुनश्च आमदार रवींद्रजी फाटक यांचे आभार मानतोय. फोनद्वारे त्यांनी संपर्क साधला ते सन्मान्य आमचे मित्र सुभाषजी फाटक, त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते आदरणीय संजयजी आगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फाटक साहेबांबरोबर मुंबई ठाणे विभागातून आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामधले जे कार्यकर्ते आले सर्वांचे मनसे आभार आणि धन्यवाद मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय काटवरगावचे सुपुत्र बापू धुळे उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणाची नतमस्तक होतोय. सन्मान्य दाजी फाटक यांचेही आशीर्वाद घेतोय. सुंदर युट्यूबर आमचे आणि मार्गदर्शक. आज त्यांची ओळख करायची म्हटली तर ते निवृत्त पोलीस अधिकारी आहेत असे आमचे चंद्रकांतजी रासन साहेब. त्याला जोरदार टाळ्या वाजवा या व्यक्तिमत्वासाठी. पुनश्च एकदा न्याय बघण्यात जर का तुम्हाला भजन रसिकांमध्ये जर का कोणी भगवानवाद नाट्यकर्मी रंगकर्मी भजनी गोवा असतील सर्वांचे मनस्वी आभार मानतोय. तिथे जमलेल्या माझ्या माता भगिनींचे आशीर्वाद घेतोय. तरी आदरणी मुंडेजी कायशेडे आणि अंग्रे साहेबांचे सारथी जे ड्रायव्हर या ठिकाणी आहेत ते बरीच वर्ष त्यांच्या सोबत असतात. त्यांचेही मनस्वी आभार मानतो. तो ब्राह्मण प्रतिपादक परप्रेमाचे समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानकर विद्येची देवता शारदे मातेची नतमस्तक हो. आई गजवाले रामेश्वर देव कुंडेश्वर कराडी माता स्वयंभू रमानाथाचे आशीर्वाद घेऊन तिथे जमलेल्या तुम्हा आम्हा सर्वांच्या आम्हा दोन्ही मातृदेवतेला अभिवाद वंदन करून सुंदर आणि अतिशय सुंदर जागृत करणे त्यांचे मनस्वी आभार मानून तुम्हा जमलेल्या तमाम भजनरसिकांच्या आशीर्वादानं या डबलदारी भजनाच्या आमने सामने द्वितीय पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय महाराज. आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी कुंडलिक निघाला काशी विश्वेश्वरी. बघा बायको खांद्यावर घेतल्या. बायको आजकाल बायकांशिवाय आमचा काय करत नाही या घरात. कारण आमच्या शिंदे साहेबांनी त्यांना लाडके बहिणी करून ठेवल्या नाही. त्यामुळे आमचा गप मान टाकून बसायची लागतात. तर बघा त्यावेळी कुक्कुट स्वामींसारखा गुरु पुंडलिकाला लाभला. गुरु पुंडलिकाला लाभला आणि त्यांनी सांगितलं की अरे वेडायस तू हे काशीपर्यंत पोचणार नाही. तो म्हाताऱ्याच्या तोंडात ना फेशिलो अब धोरा बांधा नेतात तसं काशीत घेऊन चाललं. त्यापेक्षा या ठिकाणी आई वडिलांची एवढी सेवा कर की त्या वैकुंठीच्या नारायणाला यावंच लागेल. आणि पुंडलिकाने एवढी सेवा केली म्हणून तो पांडुरंग पंढरपुरात कर्नाटकावरनं अवतीर्ण झाला. म्हणून गाणं म्हणतात बघा, कानडा राधा पंढरीचा अवतीर्ण झाला
आणि त्या पुंडलिकाला सांगितलं, अनेक वरदानं दिली की पुंडलिका, आज तुझ्या भक्तीला बोलून मी इथे आलोय. युगे 28 विटेवरती उभा आहे आणि राहणार. पण ज्यावेळी या महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे भजन, नामस्मरण, पूजन, कीर्तन होईल, त्यावेळी माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जाणार. म्हणून आम्ही भजनात पहिल्यांदा जप करतो, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, म्हणून पुंडलिक श्रेष्ठ. आज ही बारी अशीच होणार, कारण नियमावली आहे, टायमिंगचं बंधन आहे. आम्ही आपले पाहून पाहून तासात आटपतो, पण जे नियम घालतात ते 1 तास करतात, त्या काय करणार. म्हणजे बघा, गुरु कशाला हवा, नुसतं नावासाठी गुरुचा वापर करू नको. तर गुरु कधी ऍडमिट असतात तर येत जावा. काही जणांनी आता धंदोच काढले नाही, कोणाचं नाव घेतो. होय बा, गुरुवर्य अभिषेक शिरसाट, तर 2-2 वर्षात तोंडा नाही दाखी. त्यामुळे गुरुचं महत्व समजायचं असेल तर गुरु चरणाशी लीन व्हा. त्यालाच आमची हरियाणभाऊ माझे स्वतः माझ्या घरी आले मला पाहायला. ह्या नाता आम्ही टिकून ठेवला. आज बोवाणी बघा, कदमबुवांच्या शैलीमध्ये भजन चालू केलं. आज माझी परीक्षा, आमच्या दोघांचा आवाज जवळजवळ एप्रिलच्या 20 तारीखपासून आम्ही घरात नाही, घरच्या आणणार नाही. थोडंफार आवाज फक्त तेवढा ऍक्सेप्ट करा, जमेल तेवढा दूर लावणार. आज बोवाणी कदमबुवांच्या शैलीमध्ये भजन सादर केले. माझी परीक्षा, मी सुद्धा पांचाळबुवांच्या शैलीमध्ये भजन सादर करण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करेन. फक्त बुवांचा आशीर्वाद असावा बस. समगब मधब मबग निरब मबसा निरब मबग यमध परेरी. नमस्कार माझाया ज्ञान मंदिरा, माझाया ज्ञान मंदिरा. नमो ज्ञान सिंधू, नमो देवराया, नमो ज्ञान सिंधू. नमो देवराया, नमो ज्ञान सिंधू. नमो देवराया, नमो नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाल. नमो नमो विश्वपाल, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाल. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाल. नमो माय बाबा कृपाळ नृपाळ.
बजनी लवरमा बग मध बगरे मगरे सागर सा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवण्यामध्ये जो 20 तारीखला या भारत मातेवरती जो हल्ला केलाय आणि त्यांना ते भोगावंच लागणार. आमच्या साहेबांचं जर वक्तव्य तुम्ही ऐकलात आमदार साहेबांचं, तर आज हिंदू धर्म रक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि संपून टाकायचं. एक दिवशी माझ्या हरगुळा द्यावं हे कंटाळू दिलं नाही आवडतं. 4 वाजता ढेंगार ढॅक टाकूची खोटी काय अर्धा सुरुवात करतो मागकीच्या आम्ही या असा वाटतं जागरांचे जातो मी झोप मोड करत राजा
राजकुमार खारकर आपण जाताना धाब्यावर होते. सानी बनी सानी बमग जम बगमग सा आवडे हे रूप गोरी आवडे हे रूप
Thank you.